हसताय ना हसायलाच पाहिजे ही म्हण किंबहुना हा शब्द प्रत्येकाच्याच लक्षात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. का? कारण का याच्या पाठीमागे खरंच खूप मोठं रिझन आहे, ते म्हणजे डॉक्टर निलेश साबळे. एक असा कलाकार, एक असा हसवणारा किंबहुना एक असा व्यक्ती ज्या व्यक्तींना संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावला आहे. आणि या सगळ्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवर हसताय ना हसायलाच पाहिजे एक नवा कोरा शो आपल्यासाठी निलेश साबळे घेऊन आले आहेत. आणि त्याच निमित्ताने आज आपण हसताय ना हसायलाच पाहिजे या सेटवर आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता की सगळ्यात आधी इकडे खूप बँक आहे ज्याचं नाव आहे की कर्ज फेड रे बँक. आता कर्ज फेड रे बँक म्हणजे आपल्याला बँक बघितली की आपल्याला कळतंच की त्या बँकेमध्ये काय सुरू असतं काय नसतं ते. पण ही बँक खरंच खूप महत्त्वाची आहे. का? कारण का ह्या बँकवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनेता भाऊ कदमचा फोटो आहे. आणि त्याची एक खूप चांगली टॅगलाईन आहे की आमच्या इथे 1 मिनिटात तुम्हाला कर्ज मिळणार असं. तर पुढे आपण असंच सेट खूप बघणार आहोत. पुढे गेल्यावर पु ल देशपांडे यांचे खरंच खूप सुंदर पुस्तक आहे बटाट्याची चाळ. त्याच बटाट्याच्या चाळीला अनुसरून किंबहुना त्याचं अनुकरण करून तात्याची चाळ असं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता तात्याची चाळ सुद्धा तेवढीच भारी आहे. कारण का चाळीचं महत्व हे सगळ्यांनाच माहिती असते, चाळ किती भारी असते, चाळ कशी असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं. पुढे आपण जसजसे सरकतो तसतसे आपल्याला खूप सारे नवीन नवीन इकडे घरं बघायला मिळतात. त्यानंतर खूप सारे नवीन नवीन इकडे दुकानं बघायला मिळतात. त्याच सगळ्या गडबड गोंधळमध्ये एक असं दुकान आहे, एक असं घर आहे जिकडे बसून आपण आरामात चहा पिऊ शकतो. ते म्हणजे कॉफी बरी असता. म्हणजे एक असतं ना की बरिस्टा वेगळं असतं आणि कॉफी बरी असता असं दुकान आहे जिकडे कॉफी मिळते की नाही ते माहिती नाही, पण हा या कट्ट्यावर बसून खूप साऱ्या चव्हाट्या सुद्धा मांडल्या जातात. असं आहे कॉफी बरी असता. पुढे जर आपण सरकत आलो तर आपण बघू शकतो की हसताय ना हसायलाच पाहिजे या सेटचा सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात मेन बिल्डिंग ती हीच आहे. याच बिल्डिंगमध्ये किंबहुना याच घरामध्ये सगळ्या काही घडामोडी घडतात. आणि याच घडामोडी घडत 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 पुढे काय काय रंगतात ते सगळं काही आपण कलर्स मराठीवर बघणारच आहोत. पुढे जर आपण बघायला गेलो तर मुंबईमध्ये सध्या सगळ्यात चर्चेचा विषय असणारा एक सब्जेक्ट म्हणजे मेट्रो स्टेशन. आणि असंच मुंबईचं मेट्रो स्टेशन सुद्धा आपल्याला इकडे दिसतं आहे. मेट्रो जर बघायला गेलं तर खरंच खूप भारी आहे. असं मेट्रो स्टेशन आपल्या मुंबईमध्ये आहेच आहे, पण यापेक्षा जर भारी मेट्रो स्टेशन आपल्याला मिळालं तर त्यापेक्षा काहीच बात नाहीये. बरं, तर या सगळ्या सेट नंतर 2 अशी दुकानं आहेत जी दुकानं आपल्या परिचयाची आहेत. त्यामधलं पहिलं दुकान आहे ते म्हणजे माहेरची साडी सेंटर. आता माहेरची साडी सेंटर यासाठी कारण का आपण जर हा शो बघतच असतो, जसे त्या शोचे 2 एपिसोड टेलिकास्ट झाले तर त्यामध्ये आपल्याला अलका कुबल आपल्या सगळ्याच्या आवडत्या अभिनेत्री अलका कुबल ताई सुद्धा या शोमध्ये काम करताना दिसत आहे. आणि त्यांच्याच चित्रपटाच्या नावाला अनुसरून माहेरची साडी सेंटर हा शो हे दुकान इकडे ओपन झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णा हॉटेल अण्णा जेवायला येताना करून म्हणजे किती युनिक असा हा सेट आहे. फक्त सेट नाही तर त्या सेट बरोबरची जेवढी पण नावं आहेत, ज्यांची जी जी नावं आहेत ती नावं सुद्धा तेवढीच युनिक आहेत. तुर्तास आपण बघू शकतो हा संपूर्ण सेट खरंच खूप चांगल्या पद्धतीने कलर्स मराठीच्या टीमने रंगवला आहे. याच सेटवर शनिवार रविवार किंबहुना शनिवार रविवार आणि रविवारी या सेटवर निलेश साबळे सोबत त्याचे संपूर्ण गँग म्हणजे ओंकार भोजने असतील, भाऊ कदम असेल, हे सारे जण आपल्याला हसवायला सज्ज असतात. खूप चांगले चांगले शोज इथे घडत असतात, खूप चांगले चांगले कारनामे इकडे घडत असतात. तर याच सेटवर अजून काय काय घडणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही सुद्धा बघत राहा कलर्स मराठी. आणि परत सगळ्यात आपुलकीचा प्रश्न, हसताय ना हसायलाच पाहिजे.